Hello friends, our next topic is now fact finding technique. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आपण ज्या वेळेला सुरुवात केलं आहे त्याच्यानंतर आज आपण एक फॅक्ट फाइंडिंग टेक्निक म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण ज्या वेळेला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकण्यासाठी सुरुवात केली होती त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की अगोदर आपल्याला सॉफ्टवेअर तयार करण्याच्या अगोदर आपल्याला ज्या काही एक्झिस्टिंग सिस्टम आहेत त्या सगळ्या सिस्टीमचा अगोदर आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्या सगळ्या सिस्टीममध्ये काय गोष्टी आहेत, काय नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींचं एक कलेक्टिव्हली डॉक्युमेंट आपल्याला तयार करावं लागतं. आपण ज्यावेळेला पुढे चालून वॉटरफॉल मॉडेलसारखे आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मॉडेलमधला जो इम्पॉर्टंट मॉडेल बघितला, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, की ह्या सगळ्या प्रोसेस केल्याच्या नंतरच आपण एक चांगल्या प्रकारचं इफेक्टिव्ह सॉफ्टवेअर वी कॅन डेव्हलप बाय गोईंग थ्रू ऑल दीज टाईप ऑफ थिंग्स. म्हणजे रिक्वायरमेंट अनालायसिस असेल, त्यानंतर डिझाईन असेल, कोडिंग असेल, टेस्टिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा एका फ्लोमध्ये केल्याच्या नंतर आपण एक चांगलं असं सॉफ्टवेअर आपण तयार करू शकतो. इन द व्हेरी लास्ट युनिट आपण बघितलं की ह्याच्यामध्ये फिजिबिलिटी स्टडी आपण बघितली, की म्हणजे जर एखादं सॉफ्टवेअर आपल्याला तयार करायचं असेल तर नेमक्या कुठल्या गोष्टी आपल्यासाठी फिजिबल आहेत. म्हणजे आपण त्याच्यामध्ये बघितलं की टेक्निकल फिजिबिलिटी असेल, ऑपरेशनल फिजिबिलिटी असेल किंवा मग इकॉनॉमिकल फिजिबिलिटी असेल किंवा फायनान्शियल फिजिबिलिटी ज्याला आपण म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अगोदर आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि मग आपण एक चांगलं असं सॉफ्टवेअर आपण तयार करू शकतो किंवा डिझाईन करू शकतो, डेव्हलप करू शकतो. ओके. तर मूव्ह ऑन करूया पुढं की व्हॉट इज मीन बाय फॅक्ट फाइंडिंग टेक्निक. जर आपल्याला ज्या वेळेला आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी सुरुवात करतो, at that time before starting everything we will have to do certain रिक्वायरमेंट अनालायसिस. म्हणजे रिक्वायरमेंट आपल्याला अगोदर कलेक्ट कराव्या लागतात. ऑब्विसली तुमचा जो आता प्रोजेक्ट तुम्ही करताय त्या प्रोजेक्टसाठी पण तुम्ही रिक्वायरमेंट कलेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे जर समजा मला लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम तयार करायची आहे किंवा मला जर समजा तिकीट बुकिंग सिस्टम करायची आहे, तर मला त्या तिकीट बुकिंग सिस्टम मधल्या किंवा लायब्ररी सिस्टीम मधल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या अगोदर मला कलेक्ट कराव्या लागतात. आपण बघितलं की एक रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आपण तयार करतो, ह्या सगळ्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये घेतो. आता मेन मुद्दा इथे येतो की ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, आपल्याला ज्या रिक्वायरमेंट्स पाहिजे आहेत त्या रिक्वायरमेंट आपल्याला स्पेसिफिकली कशा मिळवायच्या किंवा त्या रिक्वायरमेंट आपण नेमकं असं काय करायचं की ज्या आपल्याला गोष्टी त्या मिळतील. तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फॅक्ट फाइंडिंग टेक्निक. आता नेमकं फॅक्ट फाइंडिंग टेक्निक म्हणजे काय? तर फॅक्ट फाइंडिंग टेक्निक इज नथिंग बट इट इज अ टेक्निक which is useful to study any system and to find out and collect the facts which are relevant information. म्हणजे जर आपल्याला एखादं सॉफ्टवेअर बनवण्यासाठी रिलिव्हंट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्याला ह्या सगळ्या फॅक्ट्स अगोदर कलेक्ट कराव्या लागतात. समजा मला जर एखादं रेल्वे तिकीट बुकिंग किंवा बस तिकीट बुकिंग सिस्टम फाइंड आउट करायचंय, तर अगोदर मला काय करावं लागेल की त्या लोकांना जाऊन भेटावं लागेल तिथल्या आणि त्या लोकांच्या अडीअडचणी काय आहेत किंवा त्या लोकांना काय गरजा आहेत, त्या लोकांना असं काय पाहिजे आहे, ते सगळ्या गोष्टी मला नोट डाऊन कराव्या लागतील. ओके. अगेन आपण जर बघितलं इन डिटेल तर इट इज अ स्टडी एनी सिस्टम. आता हे कोण करतं फॅक्ट फाइंडिंग टेक्निक? तर सिस्टम अनालिस्ट. आपण बघितलंय हु इज सिस्टम अनालिस्ट, त्याच्या स्किल्स काय असतात किंवा त्याचे रोल्स काय असतात हे आपण अगोदर बघितलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं? तर सिस्टम अनालिस्ट करतो. The fact when expressed in a quantitative form are called as data. आता हा सगळ्या आपल्याला जे फॅक्ट मिळणार आहेत त्याला आपण कन्सिडर करणार आहे ॲज अ डेटा. म्हणजे हा सगळा आपल्याला डेटा मिळणार आहे. ओके. आपण ज्या फॅक्ट फाइंड आउट करणार आहेत त्या सगळा डेटा आहे. आता कुठल्याही प्रोजेक्टचं सक्सेस कशावर डिपेंड असतं? तर तो प्रोजेक्ट त्याची ॲक्युरेसी किती आहे, अवेलेबल डेटा त्याच्यामध्ये किती आहे आणि त्याची ॲक्युरेसी किती आहे, ह्या सगळ्या पॅरामीटर्सवरती त्या प्रोजेक्टचं सक्सेस रेट त्या ठिकाणी अवलंबून असतो. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन कॅन बी कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ सर्टन मेथड्स. आता जी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आहे
ती काही सर्टन मेथड्स आहेत किंवा काही टेक्निक्स आहेत त्याचा वापर करून आपण जी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे, ज्या ॲक्युरेट रिक्वायरमेंट्स लागणार आहेत त्या आपण ह्या फॅक्ट फाइंडिंग टेक्निक थ्रू कलेक्ट करू शकतो. सो दीज स्पेसिफिक मेथड्स फॉर फॅक्ट फाइंडिंग इन्फॉर्मेशन ऑफ द सिस्टम आर कॉल्ड ॲज, यालाच आपण काय म्हणतो, फॅक्ट फाइंडिंग टेक्निक. ह्याच्यामध्ये काय गोष्टी येतात तर इंटरव्ह्यू असेल, क्वेश्चनायर असेल, रेकॉर्ड व्ह्यू असतील किंवा ऑब्झर्वेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फॅक्ट फाइंडिंग टेक्निकमध्ये येतात. जो व्यक्ती आहे म्हणजे ज्याला आपण सिस्टम अनालिस्ट म्हणतो, तो ह्या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करतो. आणि ही एकच नाही तर अशा ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तो त्याच्यामधल्या काय ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या काही गरजा आहेत त्या तो फाइंड आउट करतो. आता जर बघायला गेलं तर देर आर सम सर्टन टेक्निक्स, ज्याला आपण म्हणूया की सर्वात पहिला म्हणजे इंटरव्ह्यू. समजा एखाद्या मला मला एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं आहे आणि मी एखाद्या सिस्टम अनालिस्टला बोलवलं की मला हे सॉफ्टवेअर करून पाहिजे. ज्या वेळेला मी त्याला सांगतोय की मला हे सॉफ्टवेअर तयार करून पाहिजे, त्यावेळेला तो काय करतो, माझ्याकडे येतो, मला विचारतो की तुमचं आत्ताचं काम काय सुरू आहे, मग तुम्ही काय काय करता, मग तुम्हाला नेमका किती लोक आहेत तुमच्याकडं, किती लोक त्या सिस्टमवरती काम करतात, किती लोकांना त्या सिस्टमचे रोल्स आहेत, किंवा मग किती लोक त्याच्यावरती मॅन्युअल काम करतात, किंवा मग नेमकं त्याचं किती मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये काय, हे सगळ्या गोष्टींचा तो अभ्यास अगोदर करतो. मग ज्यावेळेला तो माझ्याकडे येतो त्यावेळेला ही कॅन आस्क मी सम सम ऑर मेनी क्वेश्चन्स, सो दॅट ज्या वेळेला त्याला आन्सर मिळतं त्यावेळेला तो नोट डाऊन करेल. म्हणजे ह्या सगळ्या सगळ्या काय करेल, तो गोष्टी कलेक्ट करेल. इट इज नथिंग बट ही इज टेकिंग माय इंटरव्ह्यू. म्हणजे ह्यालाच काय म्हणून आपण दुसरं की तो येऊन माझा इंटरव्ह्यू घेतो. जो मला मला एखादं सॉफ्टवेअर बनवायचंय, ती व्यक्ती माझ्याकडे येते आणि ती माझा इंटरव्ह्यू घेते. So this is one thing. This method is used to collect the information from groups or individuals. The analyst selects the people who are related with the system for the interview. म्हणजे मी ह्या सिस्टमच्या रिलेटेड आहे म्हणून माझा इंटरव्ह्यू, दुसरा इतर कोणाचा तो इंटरव्ह्यू घेत नाही. मला एखादं सॉफ्टवेअर तयार करून पाहिजे, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणून सिस्टम अनालिस्ट माझ्याकडे येतो आणि तो माझा इंटरव्ह्यू घेतो. इट इज अ फेस टू फेस घेतला जातो. म्हणजे तो माझ्याकडे येतो, समोर बसतो आणि तो मला काही क्वेश्चन विचारतो. मग त्याच्याकडे एक काही क्वेश्चन तयार केलेलं असतं. आपण म्हणतो की बाबा तो काही लगेच येतो ना असं डायरेक्टली विचारत नाही. तर त्याच्याकडे एक क्वेश्चन तयार केलं, नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याच्याकडे असतात. तो क्वेश्चन्स लॉजिकल मॅनरने तो मला विचारतो. He can ask the questionnaire which consists of series of questions framed together in a logical manner. Logical manner मध्ये ते काही questionnaire त्यांनी तयार केलेले असतात and he can ask me the questionnaire and he will find a fact. म्हणजे तो परत त्याच्यातली फॅक्ट फाइंड आउट करतो. अगेन रेकॉर्ड व्ह्यू आहे. माझ्याकडे काही जुने न्यूजपेपर असतील, जुन्या मॅगझिन्स असतील, काही जर्नल्स असतील किंवा इतर काही लॉट्स ऑफ डॉक्युमेंट्स असतील माझ्याकडे, त्या डॉक्युमेंट्सला पण सगळं त्याचा अनालायसिस कोण करतो, तो analyst करतो. So this is again a third technique, record view. And last one is observation. The analyst himself visits the organization. म्हणजे ज्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर तयार करायचे किंवा ज्या ठिकाणी हे सिस्टम इम्प्लिमेंट करायचे आहे, हे सॉफ्टवेअर तयार करायचे, त्या ठिकाणी अनालिस्ट स्वतःहून त्या ठिकाणी जातो अँड ही कॅन ऑब्झर्व अँड अंडरस्टँड द फ्लो, ॲक्च्युअल फ्लो काय त्याच्यामध्ये, तो अंडरस्टँड करून घेतो अनालिस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तो नोटिंग करतो. सो दीज आर सम ऑफ दी टेक्निक्स विच आर अवेलेबल इन द फॅक्ट फाइंडिंग टेक्निक. आपल्याला काय करायचं तर एक फॅक्ट फाइंड आउट करायची. नेमकं सॉफ्टवेअर बनवण्यासाठीच्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला नोट डाऊन करायच्या, त्या सगळ्या गरजेच्या आहेत टू डेव्हलप अ क्वालिटी सॉफ्टवेअर. एखादं क्वालिटी सॉफ्टवेअर आपल्याला तयार करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. So that is why this is very important fact finding technique. What is meant by fact finding technique? So there are these the specific methods for fact finding technique which are which we are using, the accurate information which are can be collected with these methods. So it is termed as the fact finding technique. आपल्याला जी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन
आपल्याला मिळवण्यासाठी आपण काही मेथड्सचा किंवा टेक्निक्सचा आपण वापर करतो. त्या सगळ्या मेथड्स किंवा टेक्निक्सला आपण फॅक्ट फाइंडिंग टेक्निक्स असं म्हणतो. दिस इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी task, easy point that to understand. So this is all about today. So I hope you have understand this fact finding technique, what is meant by fact finding technique, and what are the techniques are there. So if you have any doubt, any query, you can ask into the forum. So thank you all.